नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपूरला लाभले AI नगराध्यक्ष। जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी मला मते द्या म्हणून ज्या मोबाईलवरून सर्व नागरिकांना फोन आला होता तो मोबाईल आता नॉट रिचेबल झालाय। विद्यमान नगराध्यक्ष यांचा चालू फोन सध्या चार्जिंग झाल्यानंतर रेकॉर्डिंग मशीनला जोडला जातो, ज्याला कोणतेही प्रत्युत्तर दिलं जात नाही। याचाच अर्थ सध्या जयसिंगपूर नगर परिषद काउन्सिलचा कारभार हा एका AI प्रणालीमार्फत राबवला जातोय। शिवाजी हाऊसिंग सोसायटीमधील रस्त्यावर केलेली अतिक्रमणं यापूर्वी 3 मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या अधिकारात काढून टाकण्याची प्रक्रिया राबवली आहे। त्यामुळे कॉलेजकडे जाणारा रहदारीचा रस्ता सामान्य जनतेसाठी व विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे। मालू हायस्कूल लगत असणारा रस्ता खुला करण्यात आलेला आहे, मात्र एका आडमोठ्या सभासदानं रस्त्यात आडवी भिंत बांधली आहे आणि विशेष म्हणजे माननीय कोर्टाने ती भिंत काढण्यास मनाई केली आहे, असं उत्तर नगरपालिकेच्या कायदेशीर सल्लागाराने दिले। भाजी मंडई व अग्निशामक दल यांच्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता सोसायटीने जैन बस्तीच्या आडानं कंपाऊंड वॉल व पंडित निवास तसेच मिंचे सभागृह बांधून अडवणूक केली आहे। यातील काही भाग नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी यापूर्वी निष्कासित केला। या जनहितार्थ कृत्याचा सध्याचे विद्यमान आमदार यांनी गावभर मोर्चा काढून निषेध केला। एका विशिष्ट धर्मप्रजातीला अतिमहत्त्व देऊन त्यांनी केलेली बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालण्याचं काम जयसिंगपूर व शिरोळ तालुका राजकीय सत्ता करते। क्रांती चौक शहा पेट्रोल पंप समोर रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करताना एक नियम तर शिवाजी हाऊसिंग सोसायटी अतिक्रमणसाठी वेगळा नियम असा दुजाभाव आहे। धनदांडग्यांनी केलेले चोचले पुरवणारी सिमेंट काँक्रीटची अतिक्रमित बांधकामं आणि गोरगरिबांनी पोटापाण्यासाठी केलेली लाकडी टपरी त्यात भेदभाव का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। शिवपुत्र जीवन पाटील यांनी पुन्हा आंदोलन करून गेल्या 16 वर्षांमध्ये नगरपालिका प्रशासनाला राजकीय सत्तेविरोधात जाऊन अतिक्रमण काढण्यास भाग पाडले, पण सध्या 2 रस्त्यांवर असणारा अंशतः धार्मिक स्वरूपाचं अतिक्रमण काढणं यावर सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये शिवपुत्र यांनी दिलेल्या आत्मदहनाचा इशाऱ्यावेळी सामंजस्याने मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं। 2 महिन्यात जो विषय मार्गी लागणार होता त्याला तब्बल 2 वर्ष ओलांडली आहेत। 2 वर्षात 2 महिने मुदतवाढ मागणारा मोबाईल सध्या AI झाल्यामुळं प्रत्यक्ष आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही, म्हणून शिवपुत्र जीवन पाटील यांनी नगराध्यक्ष केबिनसमोर 14 जुलै रोजी आत्मदहनाचा इशारा दिला। या सर्व अतिक्रमणांची तक्रार सन 2010 मध्ये करण्यात आली होती। वेळोवेळी आलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी अल्पशा कारवाई देखील केली आहे, मात्र सध्या पदस्थ असणाऱ्या मुख्याधिकारी यांनी यापूर्वीच्या कारकिर्दीत ज्यावेळी कोर्टाचा कोणताही स्टे नव्हता त्यावेळी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकास आदेशित केलं असता सध्याच्या नगराध्यक्षांनी तसं करण्यास अटकाव केला होता, असं माहिती अधिकारांतर्गत प्राप्त माहितीनुसार दिसून आले। त्यामुळे व्यथित होऊन शिवपुत्र यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथील रस्त्यावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकाम या विषयावरती 2010 पासून अनेक तक्रारी केल्या आहेत आणि अनेक आंदोलनं केली आहेत। त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून 3 मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये 2 रस्ते या ठिकाणी खुले केलेले आहेत, पण अजूनही त्या ठिकाणचे 2 रस्ते हे खुले व्हायचे राहिलेले आहेत। अग्निशमन जाणारा सगळ्यात महत्त्वाचा जो रस्ता आहे त्याच्यावरती मोठी अडचण आहे, अग्निशामक वळवता देखील येत नाही। त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये बांधलेली जी भिंत आहे ती पूर्णतः रस्त्यावरती आलेली आहे। त्याचबरोबर तिथल्या सभासदांनी केलेली अतिक्रमणं यामुळे हा रस्ता चिंचोळा झालेला आहे। ही सर्व अतिक्रमणं काढून टाकण्याबद्दल 2 वर्षांपूर्वी जो आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यावेळी सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष यांनी मध्यस्थी करून यातून सामंजस्याने मार्ग काढू असं आश्वासन दिलेलं होतं आणि 2 महिन्यांची मुदत मागितली होती। ती 2 महिन्यांची मुदत आणखीन थोडे दिवस करत आज 2 वर्ष ओलांडली तरी माननीय नगराध्यक्ष यांच्याकडून कुठलाही पाठपुरावा करण्यात आलेला नाही आहे। गेल्या 4 महिन्यामध्ये तर माननीय नगराध्यक्ष यांचा मोबाईल बंद आहे। त्या मोबाईलला जर आपण फोन केला तर त्याच्यावरती ऑटो ॲन्सरिंग मशीन सुरू होतं आणि त्याला कुठलंही ॲन्सर मिळत नाही। निवडणुकीपूर्वी मला मते द्या म्हणून ज्या मोबाईलवरून सर्व जनतेला फोन आला होता तो मोबाईल तर आता नॉट रिचेबल झालेला आहे। नगराध्यक्षांनी नगरीचे नागरिक प्रथम कर्तव्य त्यांचं आहे की जनतेचे जे काही अर्ज येतील नगरपालिकेमध्ये जनतेकडून ज्या काही तक्रारी येतील त्याच्यावरती प्रशासनाला धारेवरती धरून त्यांच्याकडून हे काम करून घ्यायचं आहे। पण ज्या विषयामध्ये नगराध्यक्षांनी स्वतः भाग घेऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते त्यांनी पूर्ण गेलेलं नाही आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांनी हे पूर्ण केलं नाही, म्हणून यावेळी आत्मदहनाचा इशारा हा जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांच्या केबिनसमोर मी दिलेला आहे। येत्या जुलै महिन्यातल्या 14 तारखेला मी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। जयसिंगपूरमध्ये अतिक्रमणावरती कारवाई करताना प्रशासनाने प्रत्येक वेळी सध्याच्या मुख्याधिकारी यांनी कदाचित नगराध्यक्षांच्या सांगण्यावरूनच क्रांती चौकातील अतिक्रमणे आणि
शहा पेट्रोल पंपासमोरील अतिक्रमणेही काढली. रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे हे खरोखरच चांगली गोष्ट आहे, पण त्या ठिकाणची अतिक्रमणे काढताना गोरीगरिबांनी स्वतःच्या पोटपाण्यासाठी सुरू केलेली साध्या पत्र्यामधली किंवा साध्या लाकडी खोक्यामधली ही अतिक्रमणे काढताना नगरपालिकेला वेगळा नियम सुचतो आणि धनदांडग्यांनी रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटनी बांधून स्लॅब टाकून बांधलेली जी शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील अतिक्रमण आहे ती काढताना मात्र त्यांना वेगळा नियम सुचतो. गेल्या 16 वर्षामध्ये नगरपालिकेला कोर्टातला स्टे उठवता आलेला नाही आहे. मुळात नगररचना अधिनियमच्या 149 कलमामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही न्यायालयामध्ये नगरपालिकेच्या नोटिसीला प्रश्न विचारता येणार नाही. याचाच अर्थ काय की या प्रकारच्या नोटिसीला दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करता येत नाही आणि कोणताही स्टे देता येत नाही. याच्यासाठी केवळ आणि केवळ उच्च न्यायालयामध्येच दाद मागता येते आणि त्या ठिकाणीही जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये या केसचा निकाल उच्च न्यायालयाला देणं बंधनकारक आहे. असे असताना गेली 16 वर्षे या ठिकाणची अतिक्रमणे थोड्याफार प्रमाणात निघालेली आहे, पण पूर्ण रस्ता हा जनतेसाठी अजूनही खुला झालेला नाही आहे. म्हणून हा आत्मदानाचा इशारा देण्यात आला आहे. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.